नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज नवा आवाज. काल माझ्या भाच्याचा म्हणजे अमरतेचा फोन आला. 10वीला होता तो. त्यानं निकाल सांगितला. 97.20% मार्क्स पडले गड्याला. आजवर त्याला सगळे आमची सांगायचे सक्सेस स्टोरी. मला 10वीला 88% मार्क्स पडले होते तेव्हा हलकल्लोळ झाला होता. पण या गड्यानं आमचं सो कॉल्ड रेकॉर्ड फार चोळामोळा करून टाकलं. सध्या फेसबुकवर सगळ्या अभिमानी पालकांच्या पोस्ट फिरतायत. ते मार्क्स बघितले की थक्क व्हायला होतं. ही पोरं हुशार आहेत, त्यात काही शंका नाही. पण मार्कांच्या निकषावर जोखायचं का या पिढीला? याच मार्कांच्या भूतानं किती पिढ्यांचं नुकसान केलं आजवर. मार्कांचं हे भूत मानगुटीवरनं दूर व्हावं म्हणून बरेच बदल केले. मेरिट लिस्ट, गुणवत्ता यादी नावाची भानगड बंद करून टाकले. तरी अमुक अमुक राज्यात पहिला, खरं म्हणजे पहिली, अशा प्रकारच्या बातम्या आमचे पत्रकार पेरत असतात. गुणवत्ता मार्कांच्या जंजाळात अडकवून टाकले का आपण? एकीकडं अभिमानी पालक आपल्या चिमुकल्यांच्या सक्सेस स्टोरीज फेसबुकवर टाकत असताना नागराज मंजुळेनं त्याचं तेव्हाचं मार्कलिस्ट फेसबुकवर टाकलं. आजचा हा गुणी दिग्दर्शक तेव्हा चक्क नापास झाला होता. सचिन तेंडुलकर वगैरे तर उदाहरणं आणखी बरीच जुनी आहेत. मार्कांच्या रेसमध्ये पोरांना धावायला तरी पण लावतोच आपण. आणि मग खऱ्या गुणवत्तेचं काय? आणि मुळात गुणवत्ता म्हणजे नेमकं काय? मुलांना जे हवं ते करू देतो का आपण? त्यांना नक्की काय करायचं असतं? मार्कांचं कौतुक म्हणजे कौतुक नाही फक्त, त्यातून येतात पुढं अवास्तव अपेक्षा. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. टक्का वाढला, गुणवत्तेचं काय? टक्क्याच्या ओझ्याखाली खरी गुणवत्ता मरत तर नाही ना? आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत बेलापूर स्टुडिओमध्ये आहेत तुषार खरात. तुषार खरात हे सकाळच्या सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमचे राज्याचे प्रमुख आहेत आणि अनेक शोध बातम्या तुषार खरातांनी दिलेल्या आहेत. खरं म्हणजे जरी ते आत्ता SITचे प्रमुख असले तरी शिक्षण हा त्यांचा फार लाडका विषय आहे. यापूर्वीसुद्धा अनेक दैनिकात त्यांनी शिक्षणविषयक वृत्तांकन केलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळे मुद्दाम मी तुषारला आज बोलवलं आहे की तुम्हाला या सगळ्या गुणवत्तेकडं, वाढलेल्या टक्केवारीकडं तुम्ही कसं बघता आहात, काय म्हणणं आहे, हे मला तुषारशी बोलायचं आहे. डॉक्टर अपूर्वा पालकर आहेत आमच्या सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या म्हणजे SILCच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या अपूर्वा पालकर असणार आहेत SILCमधून आपल्यासोबत. सुप्रिया कुलकर्णी खोत असणार आहेत तिथंच आपल्यासोबत. सुप्रिया कुलकर्णी खोत या छात्र प्रबोधन नावाच्या मासिकाच्या आत्ता सहसंपादक आहेत. आणि मुळामध्ये सुप्रिया कुलकर्णी खोत यांना बोलवायचं मुख्य कारण असं की ते स्वतः इंजिनियर आहेत, स्कॉलर आहेत आणि तरी आत्ता एक वेगळ्या प्रकारची पत्रकारितेची किंवा काय वाट चोखाळतायत. त्या मार्कांकडे कसं बघतात, त्या गुणवत्तेकडे कसं बघतात, हे मला त्यांना विचारायचं आहे. डॉक्टर भूषण शुक्ल असणार आहेत आपल्यासोबत पुण्यामधून. डॉक्टर भूषण शुक्ल हे बाल मानसोपचार तज्ज्ञ आहेत. यापूर्वीसुद्धा आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात ते अनेक वेळा आलेले आहेत. बाल मानसशास्त्र या अंगाने ते या सगळ्या मार्कांच्या लढाईकडे, या मार्कांच्या रेसकडं कसं बघतात आणि पालकांच्या अनुषंगाने त्यांची काय भूमिका आहे, एकूणच काय विचार करतात, हे मला त्यांना विचारायचं आहे. दुर्गेश मंगेशकर असणार आहे आपल्यासोबत पुण्यातून. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. खरोखरच टक्का वाढला, पण गुणवत्तेचं काय? एवढे मार्क्स दिसत आहेत कागदावर, 97%, 95%, 92% असं सगळं आहे. पण प्रत्यक्षामध्ये पुढे काय? मार्कांच्या ओझ्याखाली आपण पुन्हा एकदा या चिमुकल्यांना टाकतोय का? या सगळ्या अनुषंगाने चर्चा करायची. आणि अगदी सुरुवातीला ही चर्चा करताना मला जायचं आहे तुषार खरातांकडे. तुषार, मला सांगा की आत्ता आपण बघितले की काय प्रकारचे मार्क्स मुलांना पडलेले आहेत. गेली काही वर्ष या प्रकारे मार्क पडलेले आपण बघतो आहोत. तुम्हाला आठवत असेल की तुम्ही जेव्हा 10वी झालात, 12वी झालात, त्या कालावधीमध्ये 97% सोडाच 80%च्या वर मार्क्स पडणं म्हणजे फार काहीतरी चमत्कार घडला अशा प्रकारे बोललं जायचं. आता मात्र फार सहजपणे लोकांना मार्क्स पडतात. मला बाकी चर्चा पुढे न्यायची आहेच, पण मुळामध्ये एवढे मार्क्स जे आत्ता पडत आहेत, अचानकपणे पोरं हुशार झाली हे कारण आहे की मुळात काही शिक्षणाची परीक्षेची पद्धत बदलली आहे हे कारण आहे? कशामुळे हा टक्का वाढला आहे, काय म्हणणं आहे? सर, तुम्ही बरोबर बोललात की ज्यावेळी आपण शिक्षण घेत होतो, म्हणजे तुम्ही पुढच्या पिढीतले आहात. फार पुढचा नाही बरं का, तुम्ही मला एकदम वयोवृद्ध करून टाकाल. बोला. तुम्ही, परंतु तुमच्या नंतरच्या पिढीतले आम्ही आहोत. परंतु त्यावेळी आम्ही ज्यावेळी शिकायचो त्यावेळी आम्हाला एवढी मार्क्स मिळत नव्हते किंवा आमच्या बरोबरचे, म्हणजे त्या साधारण गेल्या 10 वर्षापर्यंत साधारण एखाद्याला 80%, 85% असे मार्क्स जर मिळाले तर वाटायचं अरे बापरे किती मार्क्स मिळाले. आता 80% म्हणजे अगदी त्या व्हॉट्सअपवरच फिरतंय की दरिद्री रेषेखालचे आहेत की काय 80% मार्क्स, हा कॅन्डिडेट दरिद्र रेषेखालचा आहे की काय.
तर हे जे मार्क्स भरमसाठ मिळत आहेत ह्याचं कारण हे व्हॉट्सअपवर एक मेसेज सुरू आहे की 80%पेक्षा कमी मार्क्स पडले म्हणून एका विद्यार्थ्यानं निराशेच्या गर्तेमध्ये मॅगी खाण्याचा प्रयत्न केला. तर असं आहे की हे जे मार्क्स पडत आहेत ह्याच्या पाठीमागे त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता किती आहे हा संशोधनाचा विषय ठरेल. परंतु गेली साधारण 10-15 वर्ष 13 वर्ष मी शैक्षणिक वार्तांकन करत होतो. तर माझा जो अनुभव आहे तो असा आहे की हे आपल्या शालेय शिक्षण विभागाचं जे काही धोरण आहे त्या धोरणातले हे अवगुण आहेत. सरकारी जे धोरण आहे त्या धोरणामुळे धोरणाचं हे पाप आहे असंच ते कारण आहे. याचं कारण असं की CBSE, ICSE आणि ICSE ह्या 3 बोर्डाचे विद्यार्थी 11वीला प्रवेश करत असतात एकत्रितपणे आणि ते करत असताना SSCच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असा साधारण 2005 मध्ये हा एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता. आणि CBSE, ICSE आणि SSC ह्या तिन्ही बोर्डांचे जे काही युद्धासारखी परिस्थिती होती त्याच्यावरून पालक विद्यार्थ्यांकडूनही सरकारवर प्रचंड मोठा दबाव होता. आणि त्या दबावाला घाबरून जाऊन सरकारने जी काही उलटी सुलटी धोरणं आखली त्या धोरणामुळे हे मार्क्स फुगलेले आहेत. ते कशी धोरणं तर 2-4 प्रयोग झाले होते. एक पर्सेंटाईलचा प्रयोग झाला होता तो न्यायालयात टिकला नाही. दुसरा प्रयोग झाला होता 70-30चा कोटा म्हणजे 70% हे आपल्या बोर्डाचे विद्यार्थी असतील 30% बाहेरचे तोही सक्सेस झाला नाही तोही न्यायालयात फेल गेला. आणि शेवटचा प्रयोग जो साधारण मला वाटतं 2010 मध्ये सक्सेस झाला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस गेली होती. सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला जो बेस्ट 5चा म्हणजे त्या बोर्डातला जो विद्यार्थी जास्त मार्क्स मिळवेल त्यातले ज्या 5 विषयामध्ये जास्त मार्क्स मिळवेल त्या 5 विषयांचे मार्क्स गृहीत धरून त्याला त्याच्या मार्कशीट बनवल्या जातात. म्हणजे आता ज्या मार्कशीट आहेत त्या बेस्ट 5 नुसार बनवलेले आहेत. परंतु हे बनवत असताना त्यावेळी म्हणजे हे झाले उघड असे धोरण घेतलं होतं. परंतु त्याच्यामध्ये छुप धोरण ही बोर्डाने असं घेतलेलं आहे की भरमसाठ मार्क्स द्यायचे. का तर ह्या तिन्ही बोर्डाच्या स्पर्धेमध्ये आपली मुलं टिकली गेली पाहिजेत आणि हे त्याच्या मागचं खरं इंगित आहे. आणि त्याच्यासाठी आणखीन एक त्यांनी असे काही निर्णय घेतलेले आहेत की त्यांनी प्रात्यक्षिक परीक्षांना आपण 20 मार्क्स देतो. जवळजवळ प्रत्येक विषयामध्ये 20 मार्क्स प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये आहेत आणि त्यातले 17-18 मार्क्स विद्यार्थ्याला मिळतातच. आणि अन्य जे मार्क्स आहेत 80% तर त्या 80% मध्ये सुद्धा 15 ते 20 मार्क्स हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावरच आहेत. त्यामुळे एक जो मुद्दा तुषार तुम्ही मांडलात ना तो फार महत्त्वाचा आहे की बाकीच्या बोर्डांच्या सगळ्या त्या शर्यतीमध्ये आपले विद्यार्थी टिकावेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मला तुषार सांगा की बाकीच्या बोर्डांची जी रेस आहे हा एक विषय आहे. पण मुळामध्ये त्यासाठी बाकीच्या बोर्डांचं म्हणजे प्रामुख्याने CBSE किंवा याचा जर आपण विचार केला तर तो अभ्यासक्रम ज्या प्रकारचा आहे ती पुस्तकं ज्या प्रकारची आहेत पाठ्यपुस्तकं तर त्या तुलनेत मात्र आपण खूप मागे आहोत असं नाही का वाटत तुम्हाला. म्हणजे आता जर म्हणजे दुपारीच मी UPSCच्या अनुषंगानं तुकाराम जाधव आले होते त्यांच्याशी चर्चा करत होतो तर तुकाराम जाधव असं म्हणाले की मुळात आपल्याला आपली बोर्डाची जी पुस्तकं आहेत त्याचं वाचन तुम्ही जर केलं असेल 10वीपर्यंत तर त्याच्या आधारे तुम्हाला UPSCमध्ये यश मिळवणं अशक्यच आहे. कारण तुम्हाला NCERT CBSE यांची पुस्तकं वाचली पाहिजेत. तर केवळ मार्क्स वाढवून चालेल का? आपली मुलं त्या स्पर्धेत टिकावी यासाठी बाकीचे पण काही गुणात्मक बदल केले पाहिजेत असं नाही का वाटत? बरोबर बोलता सर आपण. ॲक्च्युली खरं तर जे काही साधारण एक 40-42 वेगवेगळे बोर्ड आहेत आपल्या देशामध्ये तर ह्या बोर्डांचं एकत्रित एक केंद्र पातळीवर एक हे आहे असोसिएशन आहे. तर त्यांच्या सतत बैठका होत असतात. या असोसिएशनने 2005 मध्ये NCF म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा बनवला होता 2005 मध्ये. आणि त्या आराखड्यानुसार सगळ्या बोर्डांचे जे काही बेसिक अभ्यासक्रम असेल तो समान असला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांची मांडण्याची पद्धत पुस्तकाची पद्धत ही वेगळी असू शकते परंतु कुठला कंटेंट असावा असं त्यांनी बेसिक ठरवून दिलेलं आहे. आणि जर आता बऱ्याच शिक्षण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की CBSEचा जो अभ्यासक्रम आहे तो बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचा आहे. म्हणजे UPSC सारख्या परीक्षा असेल आणि UPSCच काय सर अगदी तुम्ही IITच्या ज्या JEE सारख्या परीक्षा आहेत तर तिथे सुद्धा हे CBSEची मुलं यशस्वी होतात. याचं कारण असं की
त्यांचा क्वालिटी चांगली आहे खरं आहे. त्याच्या तसं ते आपल्या बोर्डामध्ये ते दिसत नाही. आणि दुसरं एक त्याला कारणही असे आहेत की आपला बोर्डाचा ताकद खूप मोठी, आपले विद्यार्थी खूप आहेत. त्याच्यामुळे शहरातला विद्यार्थी आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हे सगळे तुलना करून ते धोरण बनवावं लागतं किंवा पुस्तकं बनवावी लागतात. पण असं जरी असलं तरी आपल्या शिक्षण तज्ज्ञांनी जे कोणी अभ्यासक्रम बनवतात पाठ्यपुस्तक मंडळामधले, त्या लोकांनी हे ध्यानी घ्यायला पाहिजे. बरोबर. अतिशय महत्त्वाचा मुद्दा. ही सगळी चर्चा आपल्याला खरं म्हणजे सुरू ठेवायची आहे. याचं कारण असं आहे की मुळात टक्केवारी वाढलेली आहे, पण मुळात गुणवत्तेचं काय हा आपला मूलभूत मुद्दा आहे. आणि मग ती गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता अगदी बोर्डाच्या स्तरावर आहे, धोरणात्मक स्तरावर आहे, आणि मुलांना हवं ते करू देणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. या सगळ्या अनुषंगाने ही चर्चा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. सगळे नामवंत आपल्यासोबत असणार आहेत, पण आत्ता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक.